रे मला औषध औषध काय नाही पाहिजे ना, मला कशाला औषध औषध तू देतोय? मला जगायचं नाही, तुम्ही मला औषध देताय कशाला? छोट्या ऐक की. अरे पण मी काय की तुझं आपण पण शांत हो जरा, ऐक रे. आपल्या लोकांनी एवढं कष्ट करून आपल्याला मोठं केलं, जरा व्हायचं त्याच्या कष्टाची तरी जाणीव ठेव. अरे पण त्यासाठी जेव्हा तर त्याला तुम्ही बघून मला करतो. त्या पुरीशिवाय जगायचं नाही, मी म्हणत होतो माझं तुझ्यावर प्रेम आहे, माझं लग्न लावून द्या. तुम्ही का नाही माझं लग्न लावून दिलं? आज त्या पुरीचं लग्न झालं, चांगलं सरकारी बघून गेली तुम्ही. तू का नाही बोलला आपल्याला तसं काय? अरे तू माझ्या लग्नाचं बोलला का? ती आपल्या बरोबरीची नाही. छोट्या ऐक, समजून अरे घे. मला तिच्यावर प्रेम आहे, मी नाही जगू शकत तिच्याशिवाय. अरे नाही, तू आधी कर शिक, मोठा हो, सरकारी नोकरीला लाग, मग बघू आपण तुझ्या लग्नाचं. असं प्रेम बिम करून काय होत नसतंय रे. आणि नाही मला जगायचं नाही तिच्याशिवाय. तुम्ही कशाला मला औषध बिवषध देताय? नाही, तू पहिला बरा हो, मग आपण बघू. मग नंतर आधी कर शिक्षण कम्प्लीट कर. असं काय वागू नको येड्यागत. औषध घे. नाही नाही मला औषध नाही पाहिजे. नाही, घे घे, आपल्या बापाकडे तरी बघून घे. त्याने एवढं आपल्याला लहानाचं मोठं केलंय, त्याची जाणीव ठेव. का हो अप्पा, काय अर्जंटली बोललं? काय झालं? अरे बावड्या, तू तरी लगा ह्याला समजून सांग. हा. पोरीच्या नादात बघ की काय करून घेतलंय, डोकं फोडून घेतलंय, हाताची नस कापली, परत ह्या रावल्यानं त्याला जाऊन उचलून आणला, हे जीव द्यायला गेला होता. बर. किती आता ह्याला समजून सांगायचं? तळात हाताच्या फोडासारखा ह्याला जपलाय, हम्म. आणि पोरीच्या नादात बघा की काय औषध द्यायला गेलं, औषध फेकून देतोय. काय त्याला काय कळना, जेवण पण करणं झालंय वेळेवर. सांग आता तूच काय त्याला समजून सांगायचं असतं तर. मी तर पाक वैतागलो ह्याला सांगून सांगून. ना वेळेत जेवतय, ना औषध खातय, ना काय करतय, नस कापायचं, ही करायचं. ही पोरीसाठी असलं करणं बरोबर वाटतंय का तुला? बर बर. पावड्या, जरा बस येतो खुर्चीवर, त्याला जरा छोट्याला समजून सांग. येड्यागत वागतंय, माझं काय ऐकणं झालं, औषध पण पिणं झालंय. तूच जरा सांग काय तर समजून. ये बस. बर. अरे बावड्या, तुला तर माहिती होतं का नाही माझं त्या पुरीवर किती प्रेम होतं? तुला तर सगळंच माहिती आहे. हं. आम्ही 2 वर्ष झालं प्रेम करतो एकमेकांवर. मी तुला म्हणलं लग्न आहे, आमच्या आप्पाला समजून सांग. त्यांना पण म्हणलेलं माझं लग्न लावून द्या. कोणी माझं लग्न लावून दिलं नाही, काय नाही. आता ते झालं नाही लग्न. आता मी काय करणार? आता मी कसं जगू? मी त्याशिवाय जगू शकत नाही. नाही मला जगायचं. काय असल्या बापांचा फायदा जे माझी एक इच्छा पण पूर्ण करू शकत नाहीत, काय नाही. मला जगायचंच नाही. बघा की अहो पोरगं काय म्हणतंय. नाही, बरोबर आहे. ह्या वडिलांचा काय उपयोग आहे? तुझ्यासारख्या व्यक्तीला शिक्षण दिलं, एवढं मोठं केलं. अरे तू ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतास का नाही, त्यावेळेस तुझं हे आई वडील दिवस रात्र दुसऱ्याच्यात हमाली करत होते, मोलमजुरी करत होते. तळ हातालाच्या फोडाप्रमाणे तुला जपलं, आणि तू आता अशी भाषा करतोयस. अरे ज्यावेळेस तू पुण्यात शिकायला होतास का नाही, त्यावेळेस तुझे वडील दुसऱ्याच्यात हमाली करायचे आणि महिन्याकाठी तुला पैसे पाठवत होते. आणि तू काय करायचंस? तेच पैसे तुझ्या त्या मैत्रिणीवर, तुझ्या गर्लफ्रेंडवर उडवत होतास. हा, दारू प्यायचास, मित्रांवर उडवायचास. त्यावेळेस तुला तुझ्या आई वडिलांचा कष्टाळू चेहरा नाही करायचा डोळ्यासमोर आला. आता मध्येच मला मारायचं आहे. हा, आणि ज्या मुलीसाठी तू स्वतःच्या आई वडिलांना सोडून जायला निघालायस ना, त्या मुलीचं जर तुझ्यावरती खरोखर प्रेम जर असतं ना, तर कुठला एक सरकारी नोकरदार भेटला म्हणून ती तुला कधीच सोडून गेली नसती. त्याच्यामुळे तिचं तुझ्यावरती खरं प्रेम नव्हतंच, हे तू पहिल्यांदा लक्षात घे. अरे आई वडील असतात ना, ते परमेश्वराचं रूप घेऊन स्वतःच्या मुलांचं भविष्य लिहित असतात. अरे ज्याप्रमाणे तू आज स्वतःच्या आई वडिलाला दुःख दिलंस ना, रडवलंस ना, खरं तर आज मला तुला माझा मित्र म्हणून घ्यायची सुद्धा मला लाज वाटते. बघ, तुझा तू विचार कर, कसं राहायचं, कसं जगायचं, आणि स्वतःच्या आई वडिलांकडे कसं लक्ष द्यायचं. छोट्या, काय झालं? का म्हणून रडतोयस? दाद्या, आज मला कळालं मी काय चुकी करत होतो. भावड्या जे बोलून गेला त्याने माझे डोळे उघडले. आज मला समजतंय की मी किती मोठा चुकी करत होतो. मी
ज्या मुलीवर 2 वर्ष प्रेम करत होतो, त्या मुलगी मला असं तिला सरकारी नोकरदार भेटला, ती मला सोडून गेली. जर तिचं तर माझ्यावरती खरं प्रेम असतं तर ती मला कधीच सोडून गेली नसती. मी जेव्हा पुण्यात शिकत होतो तेव्हा तुम्ही मला शिक्षणासाठी पैसे देत होता. आणि तुम्ही जे पैसे देत होता ते पैसे मी तिच्यावरती खर्च करत होतो. मला समजतंय आज की मुली प्रेम कोणावर करत नाहीत, त्या फक्त पैशावरती प्रेम करतात. आता इथून पुढे माझ्या ज्या चुका झाल्या आतापर्यंत, त्या चुका मी परत कधीच करणार नाही. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा होता. आता इथून पुढे मी तुमच्या मर्जीप्रमाणे वागेन. तुम्ही जिच्यावर म्हणताल तिच्यावर मी लग्न करेन आणि मी इथून पुढे चांगला वागेन, तुम्हाला वचन देतो. छोट्या तू आता काय टेन्शन घेऊ नकोस. तू तुझ्या शिक्षणावरती लक्ष दे. तुझ्या शिक्षणाचा खर्च उचलायला आप्पा आणि मी आहे. तू फक्त तुझं करिअर कर.